मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव, मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव, सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताचे नाव, सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताचे नाव, सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताचे नाव, सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताचे नाव. सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ. समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अभ्यासतो आहोत. आपल्या नित्याच्या प्रथेप्रमाणे समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांना अभिवादन करूया आणि पुढचा कथाभाग बघूयात. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्रोते हो, समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी ज्या श्री तुकाराम चैतन्यांचा म्हणजेच येहळेगावच्या तुकामाईंचा अनुग्रह घेतला, त्यांच्या चरित्रातील काही चमत्कार, त्यांच्या चरित्रात घडलेले काही प्रसंग आपण बघतो आहोत. बघूयात पुढचे काही प्रसंग. एकदा तुकामाईंकडे येणारी काही मंडळी आषाढीच्या वारीसाठी पंढरपूरला जायला निघाली, परंतु पूर्णा नदीला पूर आल्याने त्यांना अडकून पडावे लागले. हातगाव तालुक्यात करोडी गावाजवळ नदीला उतार आहे असे कळल्यावरून ती मंडळी करोडीला गेली. तिथे एक जुनी पण चांगली नाव माणसांची ने-आण करीत होती. त्या नावेमध्ये सर्व माणसे बसली आणि नावाड्याने इकडचा किनारा सोडला. नाव नदीच्या मध्याहून थोडी पुढे गेली असेल इतक्यात तिला खाली भोग पडले आणि पाणी जोराने आत शिरू लागले. नावेतील सर्वजणांच्या तोंडचं पाणी पळालं. आपण आता बुडणार अशी सर्वांची खात्री झाली आणि तीरावरचे लोक देखील असहाय्यपणाने पाहत उभे राहिले. या रडारडीमध्ये एकाच्या डोक्यात असा विचार आला की आपण तर आता खात्रीने बुडणार, मग रडत बुडण्यापेक्षा तुकामाईंचे नाव घेत तरी मरू. त्याने लगेच श्री तुकाराम जय तुकाराम असा जयघोष सुरू केला. त्याच्याबरोबर इतर सर्वांनीही भजन करण्यास प्रारंभ केला. नाव पाण्यातून तिरपी चालली होती, पण पाण्याचा एक लोंढा अतिशय जोराने येऊन तिच्यावर आदळला आणि त्या झटक्याने ती तीराकडे ढकलली गेली. त्याबरोबरच्या तीरावरच्या लोकांनी तिला सुखरूपपणे खेचून घेतले. नदीवर त्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळेला तुकामाई देवीच्या देवळात बसलेले होते. मंडळींशी बोलता बोलता त्यांचे सर्व कपडे एकदम ओलेचिंब झाले. असं होण्याचं कारण विचारता तुकामाई म्हणाले, थांबा, संध्याकाळी कळेल. यात्रेकरू मंडळी संध्याकाळी येहळेगावला आली आणि त्यांनी झालेला प्रकार तुकामाईंना सांगितला. तेव्हा तिथल्या सर्वांना पटलं की तुकामाईंनीच ती नाव नदीतून पार केली. मोठे योगी म्हणून तुकामाईंची लवकरच फार प्रसिद्धी झाली. अनेक हिंदू आणि मुसलमान त्यांच्या दर्शनाला येऊ लागले. दक्षिण हैदराबाद येथे साई बीर भानगिरजी नावाचा एक बैरागी महंत होता. तो स्वतःच योगाचा अभ्यास करीत असे. तुकामाईंची परीक्षा करण्यासाठी त्याने आपल्या 2 शिष्यांना येहळेगावला पाठवलं. एकदा हे सकाळी 2 बैरागी तुकामाईंकडे आले आणि म्हणाले, अरे तुकाराम, लोग तेरे को बड़ा योगी कहते हैं, तेरा योग हमको बता दे, हमारे साथ चल
और समाधी लगा के दिखा। तुकामाईंना हाताने धरून जवळजवळ ओढीतच त्यांनी नदीकाठी नेलं। तिघही नदीच्या पात्रात बसले। तुकामाईंनी प्राणनिरोध करून चट दिशी समाधी लावली, पण त्या बैराग्यांनी नंतर चिलीम तयार केली, तिचा दम भरला आणि ते निश्चेष्ट होऊन पडले। दत्ताराम तुकामाईजवळ अहोरात्र बसून होता। तिसऱ्या दिवशी सकाळी तुकामाईंची समाधी उतरली आणि डोळे उघडून पाहतात तर ते बैरागी मरून पडले होते। चिलमीत गांजा न ओढता चुकून खूप चरस ओढल्यामुळे ते प्राणास मुकले होते। तुकामाई आता काय करतात हे पाहण्यासाठी गावच्या लोकांची गर्दी जमली। एकाच्या हातातील छडी हिसकावून घेऊन तुकामाईंनी त्या प्रेतांना 3-3 फटके मारले आणि ओरडले, ए बाबाजी, ऐसी कैसी तुम्हारी समाधी, चलो उठो, घर को वापस चले जाओ। त्या छडीचा मार बसल्यावर ते बैरागी उठून बसले, तुकामाईंच्या पाया पडले आणि लोक मारतील या भीतीने पळून गेले। पुसदहून येहळे गावला येताना वाटेत एका गावी एक अगदी म्हातारी बाई तुकामाईंच्या दर्शनाला आली। तिने पायावर मस्तक ठेवलं आणि प्रार्थना केली की तुकामाय, मी तुला शरण आले आहे। आता या देहाचा मला फार कंटाळा आला। आजवर पुष्कळ प्रपंच झाला, पण आता डोळे, नाक, कान, हात, पाय थकत चालले। हा नश्वर देह कधीतरी जाणारच, मग अंतकाळी तुझे पाय मला कुठे सापडणार? माझ्यावर कृपा कर आणि आता तुझ्यापाशी माझा देह पडू दे। असं बोलून ती म्हातारी रडू लागली आणि काही केल्या तुकामाईंचे पाय सोडेना। बरोबर गोचर स्वामी होते, त्यांच्याकडे तुकामाईंनी पाहिले तेव्हा स्वामींनी हात जोडून विनंती केली, दादा, तिचा भाव शुद्ध आहे, म्हातारीवर कृपा करावी। तुकामाईंनी त्या बाईंचे डोके आपल्या मांडीवर घेतले आणि तिने राम राम म्हणत प्राण सोडला। पुसद इथल्या देसाई पांडुरंग पंत आणि त्यांची बायको गंगूबाई या दोघांची तुकाराम चैतन्यांच्या ठिकाणी फार मोठी निष्ठा होती। हे देसाई कुटुंब एकदा येहळे गावला आले। तुकामाईला आपण नैवेद्य करावा अशी गंगूबाईची फार दिवसांची इच्छा होती। त्याप्रमाणे तुकामाईंची परवानगी काढून तिने 50 माणसांचा शिधा घेतला आणि स्वतः स्वयंपाक केला। 11:30च्या सुमारास स्वयंपाक तयार होऊन आता नैवेद्य वाढणार तोच तिला कळाले की सकाळपासूनच तुकामाईंचा कुठे पत्ता नाही। 12:30 वाजेपर्यंत वाट बघूनही जेव्हा ते आले नाहीत तेव्हा पांडुरंग पंत व इतर मंडळी त्यांना शोधण्यासाठी बाहेर पडली। दुपारी 3 वाजून गेले तरी त्यांचा पत्ता लागेना। सगळे अन्नगार होऊन गेले, परंतु गंगूबाई मात्र शांतपणे बसून सारखे तुकामाईंचे चिंतन करत होते। इतक्यात 3:30 वाजता तुकामाईंची स्वारी कुठून तरी एकदम आली आणि म्हणाली, गंगे, उगीच काय सतावतेस, आण तुझा नैवेद्य। गंगूबाई लगबगीने नैवेद्य वाढू लागली। तेवढ्यात तुकामाई उठून जवळच बागेत गेले, पण लगेच परत आले। या सगळ्या खटाटोपामध्ये गावातली 250-300 माणूस तुकामाईंच्या दर्शनाला जमलं। त्यांना पाहून तुकामाई म्हणाले, गंगे, या सगळ्यांना जेवायला घाल। ते ऐकून गंगूबाईच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती म्हणाली, माय, मी तर 50 माणसांचा शिदा घेतला आहे, आता कसं करू? हे तिचे शब्द ऐकून वेडी रे वेडी म्हणून तुकामाईंनी नैवेद्याच्या पानातील अन्न सर्वांना टाकलं। त्या दिवशी जवळपास गावातलं 400 माणूस जेवलं। तुकामाईंचे असे अनेक चमत्कार त्यांच्या भक्तांच्या वाट्याला आले। तुकामाईंचे हे चमत्कार आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरित्राच्या अंतर्गत बघत आहोत। श्री ब्रह्मचैतन्यांवर ते याच तुकामाईंनी अनुग्रह केला, म्हणून तर आज गोंदवल्याला दररोज अगणित लोक श्री महाराजांचा भोजन महाप्रसाद घेतात। श्री तुकाराम चैतन्यांच्या चरणारविंदी आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरणारविंदी आणि आपण पुन्हा विनम्र होऊयात। पुढील कथानक
पुढच्या भागात बघूयात. तोपर्यंत सर्वांना जानकी जीवन स्मरण जय जय राम, सीताकांत स्मरण जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम समर्थ. देई मला तुके रघुराया, देई मला तुके रघुराया. मती उपजो तुझी या गुण